चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमच राहू दे, राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे, तुम्हा सगळ्यांना दीर्घायुष्य मिळू दे अशी मी स्वामी चरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते। बघा, आज संध्याकाळी म्हणजे आज शुक्रवार 28 तारीख रात्री 7:56 अमावस्या लागणार आणि उद्या दुपारी म्हणजे सायंकाळी 4:28 संपणार आहे। तर ही जी अमावस्या आहे ती दर्श शनी अमावस्या म्हणून ओळखली जाते। तर सगळ्यात वर्षातली मोठी अमावस्या ही दर्श शनी अमावस्या आहे आणि शनी अमावस्या म्हणजे नवीन वर्षाची शेवटची अमावस्या, म्हणजे मराठी महिन्यातल्या शेवटच्या महिन्याची शेवटची अमावस्या। आणि अमावस्याला आपल्याला काही सेवा उपाय तोडगे करायचे असतात, त्यामुळे आपल्याला त्याचा फायदा लवकर होतो। उपाय सेवा तोडगे जे करायचे आहेत ते फक्त आणि फक्त आपल्या स्वतःसाठी करा, दुसऱ्याचं वाईट व्हावं ह्यासाठी अजिबात करू नका। कारण जर तुम्ही तसं करत असाल तर पहिल्यांदा तुमचं वाईट होतं आणि मग समोरच्याचं वाईट होतं असं हे नक्की लक्षात ठेवा। त्यामुळे कधीही कुणाचं वाईट होण्यासाठी कोणतेही उपाय करू नका। तुमच्या घरातल्या कटकटी भांडणं, तुमच्या घरात लक्ष्मी टिकत नसेल, मुलांच्यासाठी असेल, पतीसाठी असेल तर नक्की तुम्ही उपाय करा। उद्याचा उपाय जो आहे शनी अमावस्येचा तो काय करायचा आहे बघा। सगळ्यात पहिल्यांदा अमावस्या म्हटलं की आपण आपल्या घरातला कचरा, जाळे, जळमाटे सगळं साफ करायचे। समजा तुम्ही केला असेल तर फक्त झाडू मारून थोडंसं जळमटं काढा की जिथे थोडेफार असतील ते। त्यानंतर तुमच्या घरातली जी फरशी आहे, लादी आहे, ती पुसत असताना पाण्यामध्ये खडे मीठ, गोमूत्र, हळद, त्यानंतर लिंबू, भीमसेन कापूर हे सगळं टाकून तुम्ही फरशी स्वच्छ पुसून घ्यायचं। तुमचा मुख्य दरवाजा जो आहे तो मुख्य दरवाजा बाहेरचं स्वच्छ झाडून पुसून मुख्य दरवाजाचा हुमरा जो आहे तो स्वच्छ गोमूत्र, हळद आणि पाणी ह्यानं स्वच्छ पुसून घ्यायचा। दरवाजा स्वच्छ पुसून घ्यायचा। तुळस असेल तुळशीच्या कट्ट्याजवळ तुम्ही गाईच्या शेणानं थोडंसं सारवून घ्या, नसेल तर तुम्ही सडा मारा, तिथे रांगोळी काढा, एक हळदीचं स्वस्तिक काढा आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर सुद्धा तुम्ही रांगोळी काढा। हळदीनं तुम्ही मुख्य दरवाजाच्या हुमऱ्याला हळदीचं लिंपण द्या। त्या हळदीचं लिंपण कसं द्यायचं तर थोडंसं पाणी, थोडं गोमूत्र, गुलाबजल, थोडा भीमसेन कापूर आणि त्यात थोडीशी हळद टाकून त्याचं हळद ओली करायची आणि पूर्ण हुमऱ्याला हळदीचं लिंपण द्यायचं। आणि त्यानंतर हुमऱ्याच्या मधोमध हळद आणि कुंकू जे आहे ते गोमूत्रामध्ये मिक्स करून त्याचं स्वस्तिक काढायचं। दोन्ही बाजूला 2 दंडक द्यायचे, स्वस्तिकमध्ये 4 टिपके द्यायचे। मुख्य दरवाजा जो आहे तो स्वच्छ पुसून घ्यायचा। दरवाजावरती सुद्धा दोन्ही बाजूला 2 दरवाजे म्हणजे दरवाजेचे 2 भाग असतात, त्या दोन्ही बाजूला तुम्हाला हळद कुंकू मिक्स करून गोमूत्रामध्ये स्वस्तिक काढायचं आहे आणि शुभ लाभ लिहायचे। त्यामुळं काय होईल, तुमच्या घरामध्ये येणारी जी नकारात्मकता आहे ती थांबली जाईल आणि अलक्ष्मी घरात निघून जाऊन लक्ष्मी तुमच्या घरामध्ये प्रवेश करेल। त्यानंतर बघा, आंब्याच्या ढाळ्याचं तोरण किंवा आंब्याच्या पानाचं तोरण तुम्ही नक्की उद्या अमावस्याला मुख्य दरवाजाला बांधायचं आणि त्यानंतर तुमच्या देवघरातली साफसफाई लवकर उठायचं, ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं, कारण उद्या काही सेवा उपाय तोडगे आपल्याला करायचे असतात। त्यामुळं आपण ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आणि देवघरातली सुद्धा साफसफाई करायची। आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही हळद, गोमूत्र, चिमूटभर मीठ, तुरटी आणि भीमसेन कापूर हे टाकून तुम्ही उद्या आंघोळ करायची। आंघोळ डोक्यावरून उद्या केली तरी चालते, गुरुवार नाही आहे, गुरुवारी फक्त डोक्यावरून आंघोळ करायची नाही। हे झालं। त्यानंतर तुमच्या देवघरातली पूजा करत असताना सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही गणपतीची पहिल्यांदा दिवा लावून घ्यायचा। हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर दिव्याखाली थोडेसे आसन म्हणून तांदूळ किंवा फुलं ठेवायची। त्यानंतर तुम्ही गणपतीची पूजा करायची आणि त्यानंतर उद्या अमावस्या आहे, तुमच्या घरातल्या कुलदैवताला
कुलदेवीला, महालक्ष्मीला, स्वामी समर्थ महाराजांना, दत्त महाराजांना, बाळकृष्ण भगवान, विष्णू लक्ष्मी यांच्या मूर्तींना कच्च्या दुधाचा अभिषेक किंवा केशर, जे पाण्यामध्ये थोडंसं केशर घालून त्याचा अभिषेक किंवा थंड पाण्याचा अभिषेक घालायचा. उद्या महादेवाला सुद्धा जास्तीत जास्त थंड पाण्याचा अभिषेक घालायचा, कारण शनी, मारुती आणि महादेव हे जे आहेत त्यांना उद्या प्रसन्न करण्यासाठी खूप चांगले अमावश आहे. त्यामुळं तुम्ही अभिषेक पाण्याचा थंड घालायचा. हे झालं सगळं. त्यानंतर तुम्ही तुमच्या देवघरामध्ये जिथे तुमचे देव स्थापन करतात त्याच्या मागच्या बाजूला सुद्धा स्वच्छ पुसून घेऊन हळद आणि कुंकूचं स्वस्तिक काढायचं. देवघरामध्ये जिथं तुमची देवघराच्या समोर मोकळी जागा असते तिथं हळदीचं, जसं रांगोळीनं आपण स्वस्तिक काढतो तसं हळदीनं स्वस्तिक काढायचं, त्याला दंडक द्यायचं. त्यानंतर बघा, तुमच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर तुम्हाला उद्या पितरांसाठी सुद्धा उद्या काही सेवा करायची, कारण शनी अमावस्या म्हणजे पितरांसाठी. अमावस्याला पित्तर जे असतात आपले ते ह्या पृथ्वी तलावरती आपल्या आलेले असतात. त्यामुळं पितरांची सुद्धा उद्या सेवा करायची. तर काय करायचं बघा, आपण दक्षिण भिंतीला तोंड करून पितृस्तोत्र म्हणायचं आहे आणि 12 ते 1च्या दरम्यान तुम्ही छोट्याशा वाटीमध्ये भात करायचा बिना मिठाचा, त्यावरती दही घालायचं, काळे तीळ घालायचं आणि हे तुम्ही घराच्या बाहेर दुपारी 12 ते 1च्या दरम्यान, बाल्कनी असू दे, तुमच्या घराचं टेरेस असू दे, अंगण असू दे, तिथं तुम्ही कावळ्यांना खाऊ घालायचं आणि पाणी थोडंसं प्यायला ठेवायचं. ही झाली पितरांची सेवा. त्यानंतर बघा, तुमच्या घरात सतत वारंवार भांडणं होत असतील, कटकटी होत असतील, घरात पटत नसेल एकमेकाचं, घरात वारंवार अडचणी, आजारपण असेल, तर उद्या 11 अगरबत्त्या ज्या आहेत त्या लावायच्या, त्या केळीवरती लावायच्या, कारण स्टँडमध्ये एवढ्या 11 अगरबत्त्या बसणार नाही आहेत. त्यामुळे 11 अगरबत्त्या घ्यायच्या, लावायच्या आणि त्यानंतर तुम्ही 11 वेळा कालभैरवाष्टक आणि वल्गा स्तोत्र. बघा, नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये 197 पानावरती अथर्व वेदोक्त वल्गा सूक्त जे आहे ते 11 वेळा म्हणायचं आणि त्यानंतर पिवळी मोहरी आणि तुम्ही जे 11 अगरबत्तीचं जे लावलेलं उदी पडलेली असते, अंगारा पडलेलं असतं, ते सगळं हातामध्ये घ्यायचं. एक माळ श्री स्वामी समर्थ महाराजांचा मंत्र म्हणायचा आणि संपूर्ण घरामध्ये ती मोहरी आणि विभूती अगरबत्तीची टाकायची. त्यामुळे सुद्धा तुमच्या घरातले दोष असतील, अडचणी असतील, संकट असतील, ते सगळं निघून जाईल. त्यानंतर बघा, महादेवाच्या पिंडीवरती तुम्हाला अमावस्या आहे या दिवशी पाणी आणि काळे तीळ अर्पण करायचे. त्यामुळे सुद्धा तुम्हाला ज्या काय अडचणी आहेत, दोष आहेत, ते निघून जातील. पितृंसाठी, विष्णू लक्ष्मीसाठी तुम्हाला 4च्या आधी जे पिंपळाचं झाड आहे त्या पिंपळाच्या झाडाला 1 तांब्या पाणी, थोडंसं साखर, रवा आणि खोबरं. काय करायचं, खोबऱ्याचा गट्टू घ्यायचा, त्यामध्ये साखर, रवा भरायचा आणि जाताना 1 तांब्या पाणी, अगरबत्ती, तुपाचा कणकेचा दिवा. समजा तुमच्याकडे तूप नसेल तर तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेल चालेल, तेही नसेल तर साधं तुम्ही दिव्याचं तेल घ्या, तिथे जा, जल अर्पण करा पिंपळाच्या झाडाला. त्यानंतर हळदी कुंकू लावा, दिवा प्रज्वलित करा, अगरबत्ती लावा आणि त्यानंतर जे खोबऱ्यामध्ये तुम्ही साखर आणि रवा भरलेला आहे ते तुम्ही त्या पिंपळाच्या झाडाच्या जवळ थोडंसं माती उकरायची आणि त्या मातीमध्ये पुरायचं, कारण त्यामुळं पितृ म्हणजे कीटक असतात ते रवा, गूळ, रवा, खोबरं आणि साखर खातात आणि पितृंचा आपल्याला आशीर्वाद मिळतो. त्यानंतर 11 प्रदक्षिणा काढायच्या आणि ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्र म्हणायचा. त्यामुळे साक्षात भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा सुद्धा आपल्याला आशीर्वाद मिळतो आणि त्यामध्ये पितृंचा सुद्धा वास असतो, त्यामुळे पितृंचा सुद्धा आशीर्वाद मिळतो. हे सुद्धा तुम्ही उद्या करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला उद्या सकाळी मुख्य दरवाजावरती 1 दिवा लावायचा आहे. तो दिवा कोणता, सकाळी 10 पूर्वी. ज्यांना शक्य आहे त्यांनी सूर्य उगवण्यापूर्वी, म्हणजे ज्या वेळेला तुम्ही तुमच्या मुख्य दरवाजाच्या उंबऱ्यावरती मधोमध
जो दिवा लावलेला असतो त्याच्यावरती सूर्याची किरणं पडायला पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही लावायचा जो दिवा आहे तो तुम्ही स्टीलचा वापरा, पितळेचा वापरा, मातीचा वापरा किंवा तांब्याचा वापरा। त्या दिव्यामध्ये शुद्ध गाईचं तूप, 2 वेलची, 2 लवंग घालायच्या। समजा तुमच्याकडे शुद्ध गाईचं तूप नसेल तर साधं जे तुमच्या घरामध्ये तूप आहे ते तूप घाला, त्यामध्ये चिमूटभर हळद घाला, 2 लवंग, 2 वेलची घाला। समजा तुमच्याकडे तेही तूप नसेल तर साधं तेल तुम्ही घाला, साधं तेल घाला, त्या तेलाचा दिवा प्रज्वलित करा। दिव्याची वात पूर्वेला किंवा उत्तरेला ठेवा, दक्षिणेला अजिबात करायची नाहीये। त्यानंतर त्यामध्ये 2 लवंग, 2 वेलची टाकायची। त्यामुळे सुद्धा तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन होतं। अमावस्याला आपण लक्ष्मीची सुद्धा सेवा करत असतो, कारण दिवाळीच्या वेळेला बघा लक्ष्मीपूजन जे असतं ते अमावस्येला असतं। त्यामुळे नक्की तुम्ही उद्या हे उपाय करा। तुमच्या घरातल्या अडचणी, दुःख, संकट, पितृंचे दोष निघून जातील, अलक्ष्मी निघून जाऊन तुमच्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्ती होईल। भगवान विष्णू, माता लक्ष्मी, पितृंचा आशीर्वाद मिळेल। जे कोणी हे सेवा करेल त्याच्या आयुष्यातले संकट, दुःख, अडचणी दूर होतील। आणि सगळ्यात महत्त्वाचं, ज्यांना शनीची 7.5 आहे त्यांनी उद्या शनीला जाऊन तेलाचा दिवा अर्पण करायचा, काळे तीळ, काळे उडीद अर्पण करायचे। त्यामुळे सुद्धा तुमच्या आयुष्यातल्या शनीच्या अडचणी दूर होतील। नक्की हा उपाय करा। उपाय कसा वाटला नक्की सांगा। व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, ऑल बटनला क्लिक करा, त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे कळतील। आणि जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असतील त्यांनी माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।